नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि आज मी जातोय रायगडला. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत पूर्ण, म्हणजे आमची पूर्ण ही क्रिकेटची टीम आहे. दर संडेला आम्ही खेळायला जातो, तीच ती पोरं आहे. तर टोटल आम्ही 7 जण होतो, 2 बाईक होती, 1 रिक्षा होती. सर्व मलाडचीच पोरं होती, म्हणून आम्ही ऑब्रॉयमधून एकत्र जमलो. मग तिथं आम्ही गाडीची पूजा केली, नारळ दिला. मग आम्ही निघालो रायगडला. साधारणतः 10 वाजले होते आम्हाला निघायला तिथून. तर पेट्रोल भरलं गाडीमध्ये. पेट्रोल भरल्यावर 2-3 तासाच्या नंतर आम्ही पहिला चहाचा ब्रेक घेतला, कारण थंडीसुद्धा खूप होती. मग चहा बी घेतल्यावर थोडंफार टाईमपास केल्यानंतर मग आम्ही निघालो बोनशेतला, त्याच्या गावी, मित्राच्या गावी. तिथं आम्ही राहायला जाणार होतो. तर साधारणपर्यंत काहीतरी 3 वाजले होते ते गावी पोचायला. थंडीसुद्धा खूप होती. आम्ही गावी पोचल्यावर तरी पण बेकार, म्हणजे खूपच बेकार थंडी होती. मग गावी तिथं आम्ही जाणार होतो. त्याच्या मित्राच्या आजी आजोबा राहतात त्याच्या घरी. तर आजीने आम्हाला मागच्या घराच्या पाठच्या पडीत चूल होती, कारण थंडीसुद्धा इतकी होती ना, मरणाची होती. मग आजीने चूल पेटवून दिली. मग तिथं सर्वजण शेकोटी घ्यायला गेले. मग नंतर आंघोळ आम्ही करून घेतली, कारण आम्हाला जायचं होतं लवकर रायगडला, कारण त्यांच्या घरापासून रायगड खूपच लांब होतं. 30 ते 25 किलोमीटर लांब होतं. तर आम्हाला सकाळचा